गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. तर पहा, आज आपल्या सेशनमध्ये जो की अतिशय महत्वाचा असणारा विषय, जो की एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, कंटिन्युअसली स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा विषय, तो म्हणजे आहे भारताचं संविधान किंवा राज्यघटना. हा विषय आहे जो की तुम्हाला खूप आणि खूप महत्वाचा भाग आहे. त्या अनुषंगानं फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चर जे आहे ते आपण इथं स्टार्ट करणार आहोत. तर येऊत मुद्द्याकडे. आपण आयुष्यामध्ये जगत असताना काय करत असतो की या समाजामध्ये जगत असताना काय करत असतो तर काही समाजाची देणं लागत असतं आणि त्या अनुषंगानं आपण काही बंधनं पाळत असतो, काही कर्तव्य असतात आपल्यावर. ह्या सगळ्याचा घटकांचा अभ्यास किंवा आपण ज्या देशात राहतो त्या देशांचा जरी अभ्यास करत असला तरीही तो देश कसा निर्माण झाला हा देखील त्या देशाच्या संविधानावर अवलंबून असतो किंवा घटनेवर अवलंबून असतो. म्हणजे प्रत्येक देशाला ही घटना असतेच. ठीक, भलेही ती लिखित असो किंवा नसो, जनरली प्रत्येक देशासाठी घटना असते आणि त्या घटनेनुसारच हा देश चालत असतो असं म्हणलं तरी हरकत नाही. तर ठीक आहे, आपण जे करिअर अकॅडमी यांच्या मार्फत काय करत आहोत, राज्यघटना नावाचा घटक आहे तो घेत आहे आणि विशेषतः सरळ सेवा असेल, एमपीएससी असेल, एमपीएससी ला राज्यसेवेला 15 मार्काचा अभ्यासक्रम असणार आहे. त्याचबरोबर सरळ सेवेला प्रिलियम साठी 15 मार्काचा असणारा हा अभ्यासक्रम आहे. 15 क्वेश्चन्स 30 गुणासाठी असणारा अभ्यासक्रम. इव्हन ज्या सध्या सरळ सेवेच्या भरती आहेत साधारणतः 4 ते 5 क्वेश्चन विचारले जात आहेत. तलाठीला तर आता 2023 ची तलाठी याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक परीक्षेमध्ये 3 ते 4 क्वेश्चन आहेत किंवा येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये देखील 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली असणार आहेत. आणि तो हमखास पैकीच्या पैकी मार्क घेणारा विषय म्हणजे राज्यघटना असणार आहे. वाटतो तेवढा सोपा पण नाहीये आणि तेवढा अवघड पण नाहीये. समजला तर सर्वात सोपा, नाही समजला तर तो फारच अवघड वाटतो. तर त्याच्याबद्दल महत्वाचा असणारा घटक आहे, ही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, पहिला मुद्दा येतो संविधान जे आहे तर त्याचा आपल्याला कोणताही अभ्यासक्रम करत असताना त्याची पार्श्वभूमी आपल्याला गरजेची असते. म्हणजे एखादा विषय असेल तर त्या विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयाची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं असतं. मग ती कोणतंही क्षेत्र असू द्या, भलेही शिक्षण क्षेत्र असेल किंवा तुमचं पॉलिटिकल क्षेत्र असेल किंवा तुमचं दैनंदिन जीवनाचं क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये काय असतं तर त्याची पार्श्वभूमी खूप महत्वाची असते. तसंच याची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे काय आहे तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे काय तर त्याची नेमकं पार्श्वभूमी काय, त्याची सुरुवात कशी आहे, तर याबद्दलची माहिती पाहणार आहोत आपण. तर बघा, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, संविधान म्हणजे काय. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, संविधान. बघा, संविधान, राज्यघटना याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, या शब्दाचा अर्थ होतो संविधान. आता नेमकं संविधान कशाला म्हणतात याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, आता मला पहिल्यांदा हा मुद्दा येतो तुमच्याकडे सांगावासा वाटतो की नेमकं राज्यघटना म्हणजे काय. याची डेफिनेशन सांगतो, नंतर मग एक्सप्लेनेशन कव्हर करतो. बघा, राज्यघटना म्हणजे काय तर राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप, कुणाचे स्वरूप हो, शासनाचे स्वरूप म्हणजे जे गव्हर्नमेंट असणार आहे, शासन म्हणजे गव्हर्नमेंट, सरकार. ज्या शासनाचं स्वरूप काय असणार आहे, स्ट्रक्चर काय असणार आहे, शासनाचं स्वरूप, तसेच नागरिक आणि शासन. नागरिक जे आपण सिटीजन म्हणतो आपण ज्याला, त्या देशामध्ये असणारे व्यक्ती ज्याला की त्याचं नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे, तर ते नागरिक आणि शासन, सरकार आणि नागरिक याच्यामधला काय संबंध आहे, यांच्यातील संबंधाची निश्चिती आणि वर्णन करतं. म्हणजे काय करतं, त्याची जी निश्चिती आहे तर ती निश्चिती ठरवतं. त्याचबरोबर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन करतं. निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्याचा आणि नियमांचा, जे काही कायदे आहेत आणि जे काही रूल्स आहेत, नियम आहेत, यांचा समावेश कुठे होतो, राज्यघटनेमध्ये. जनरली तुम्हाला एकच 2 लाईन मध्ये व्याख्या समजावून सांगतो. राज्यघटना म्हणजे काय तर राज्यघटना म्हणजे अशा प्रकारचा दस्तऐवज आहे ज्यामध्ये शासन आणि नागरिक म्हणजे सरकार आणि नागरिक आणि शासनामध्ये जो काही असणारा संबंध आहे
तर याची निश्चिती आणि वर्णन करण्याचं काम हे राज्यघटनेमध्ये केलेलं असतं. म्हणजेच देश कसा चालतो तर त्या राज्यघटनेनुसार चालतो. थोडक्यात एका लाईन मध्ये सांगायचं म्हणलं तर कोणताही देश त्या राज्यघटनेनुसार चालतो. आणि राज्यघटनेमध्ये काय असतात? कायदे व नियम असतात की देश कसा चालवावा, देश कसा चालवावा. म्हणजे जनरली बघा, आता आपण क्लासमध्ये येतो, क्लासचे काही नियम असतात, तुम्हाला ऍडमिशन करावी लागते, त्यानंतर वेळेचा टायमिंग असतो, 9 ते 12 असेल किंवा 10 ते 11 असेल, या वेळेमध्ये तुम्हाला लेक्चर्स करावे लागतात, अटेंड ऑनलाईन नाही केलं ऑफलाईन असतात, म्हणजे सगळे काही रूल्स असतात. तशाच प्रकारे आपल्या प्रत्येक देशासाठी त्या देशासाठी एक रूल्स असतात आणि जे देश कसा चालवला जातो, कुणामार्फत चालवला जातो, हे सगळी माहिती काय असते हो तर त्या घटनेमध्ये असते. त्यासाठी एक घटना तयार केलेली असते, त्याला संविधान असं म्हणलं जातं, कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं जातं किंवा राज्यघटना असं म्हणलं जातं. तर इन जनरली राज्यघटना मीन्स काय तर कॉन्स्टिट्यूशन मीन्स इट कन्सिस्ट ऑफ लॉज अँड रूल्स. म्हणजे काय? इट कन्सिस्ट, त्याच्यामध्ये समाविष्ट असतं. काय समाविष्ट असतात? लॉज, काही कायदे समाविष्ट असतात. म्हणजे कायदे आणि नियम. रूल्स म्हणजे काय? तो नियम आहेत. रूल्स म्हणजे नियम, लॉज म्हणजे कायदे. आणि जे कायदे आहेत, कायदे आणि नियम हे काय असतात? कन्सिस्ट असतात. कशात कन्सिस्ट असतील हो तर ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट असतात, कन्सिस्ट असतात. तर कायदे आणि नियम, इट कन्सिस्ट ऑफ लॉज अँड रूल्स विच डिटरमाइन्स अँड डिस्क्राइब्स इन द फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट अँड रिलेशन बिटवीन सिटीजन अँड गव्हर्नमेंट. काय रिलेशन आहे कशामध्ये? सिटीजन मध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये. आता पहा, आपण नागरिक आहोत, मी नागरिक आहे, तुम्ही पण नागरिक आहात, बरोबर आहे. तर तुमचं आणि सरकारचं नातं काय? काय संबंध आहे दोघांमध्ये? तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र दिलं जातं, नॅशनॅलिटी डोमिसाईल दिलं जातं, नॅशनॅलिटी दिली जाते, त्याचबरोबर विविध प्रकारची प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी दिली जाते, त्याचबरोबर तुम्हाला कोणते कोणते नियम पाळावे लागतात, हे सगळं जे डिटेलमध्ये माहिती दिलेली असते किंवा तुमचा आणि सरकारचा काय संबंध आहे हे जिथं वर्णन केलेलं असतं त्याला त्या देशाचं संविधान असं म्हणलं जातं. म्हणजे त्या देशाच्या नागरिकाचा आणि सरकारचा काय संबंध आहे, त्या सरकारचा नागरिकावर कशा प्रकारे परिणाम होतो, आणि त्याचबरोबर सरकार जे आहे त्या सरकारमध्ये काय संबंध असतो, सरकारमध्ये काय संबंध असतो, सरकारचं स्ट्रक्चर काय असतं, सरकार कुणामार्फत चालवलं जातं, कशा प्रकारचं सरकार असतं, लोकशाही आहे, राज्यशाही आहे, हुकुमशाही आहे, कशा प्रकारचं सरकार आहे. त्या समजा लोकशाही असेल तर ती संसदीय आहे की अध्यक्षीय लोकशाही आहे, याचा देखील अभ्यास काय असतो त्या घटनेमध्ये समाविष्ट असतो. म्हणजे देश कुठं चालतो, कोणताही देश हा एनी कंट्रीज, कोणताही देश कशानुसार चालतो त्या देशाच्या संविधानानुसार चालत असतो. ओके, तर हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ लॉज अँड रूल्स विच डिटरमाइन्स अँड डिस्क्राइब्स. म्हणजे जे की डिटरमाइन्स करतं आणि डिस्क्राईब करतं कशाचं, गव्हर्नमेंटचं स्वरूप काय आहे, सरकारचं स्वरूप काय आहे ते त्याचं डिटरमाइन आणि डिस्क्राईब करत असतं, वर्णन करत असतं आणि त्याचबरोबर त्याची निश्चिती करत असतं कशा प्रकारचं सरकार आहे. अँड रिलेशन बिटवीन काय आहे हो, सिटीजन अँड काय गव्हर्नमेंट, नागरिक आणि सरकार याच्यामध्ये काय संबंध आहे याचं देखील वर्णन कोण करत असतं तर त्या देशाचं संविधान करत असतं, राज्यघटना करत असतं, कॉन्स्टिट्यूशन. हे सगळे पर्यायी अल्टरनेटिव्ह शब्द आहेत. संविधान म्हणू शकता, राज्यघटना म्हणू शकता, त्याचबरोबर त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन देखील म्हणू शकतो, असं म्हणलं तरी हरकत नाहीये. तर या मुद्द्याकडे नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत आपण याच्यामधला, तो म्हणजे पुढचं स्ट्रक्चर. नेमकं काय दोन्हीमध्ये काय संबंध असणार आहे पहा. राज्यघटना ही मुख्यतः दोन प्रमुख घटकाशी संबंधित असते. आणि ते दोन प्रमुख कोणते कोणते घटक आहेत आता सांगत असताना, विविध स्तरामध्ये शासनामध्ये असणारा संबंध, रिलेशन बिटवीन गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट. म्हणजे काय, शासन आहे त्या विविध स्तर असतात बघा, केंद्रीय लेवलचा आहे, राज्य पातळीवरचा असतो, स्टेट पातळीवरचा असतो, बरोबर आहे ना.
त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट लेवलचा असतो, तालुका लेवल पण असेल, आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती जो सर्वात खालचा लेवल आहे, म्हणजे प्राथमिक स्तरावरचा, म्हणजे जो काही विविध स्तर आहे त्याच्यामध्ये शासन जे चालणार आहे त्या शासनामध्ये काय संबंध असतो, दोन्हीमध्ये रिलेव्हंट काय असतं, म्हणजे ग्रामपंचायतीचा, पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेशी काय संबंध आहे, जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा राज्य सरकारशी काय संबंध आहे, आणि राज्य सरकारचा केंद्र सरकारशी काय संबंध आहे किंवा केंद्र शासनाशी काय संबंध आहे, हे एकमेकाशी कसे इंटरलिंक झालेले आहेत, कसे एकमेकाशी संबंधित आहेत, याचा अभ्यास काय असतो त्याच्यामध्ये केलेला असतो. आणि त्याचबरोबर शासन व नागरिक याच्यामधला संबंध, म्हणजे जे आपण नागरिक आहोत आपला आणि या सरकारचा किंवा या शासनाचा काय संबंध आहे, या दोन प्रमुख घटकाशी संबंधित असते, ज्यास आपण काय म्हणतो, राज्य घटना असं म्हणतो, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. म्हणजे राज्यघटनेमध्ये दोन घटक महत्वाचे आहेत, आणि पहिला घटक विविध स्तरामध्ये असणारा शासनामधील संबंध, आणि दुसरा नागरिक आणि शासन यांच्यामधील असणारा संबंध. ओके, नेक्स्ट पॉइंट पाहूत आपण. याच्यामध्ये शासन संस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दिलेली असतात. म्हणजे काय असतात, तर राज्यघटनेमध्ये काय केलेली असतात, राज्य संस्थेनं काय उद्दिष्टे साध केली पाहिजे, म्हणजे भारतानं काय साध्य केलं पाहिजे, भारत सरकारनं काय उद्दिष्टे ठेवली पाहिजे. बघा, आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे काही ना काहीतरी उद्दिष्ट असतं, ध्येय असतातच. आपलं उद्दिष्ट आहे एमपीएससी मार्फत नोकरी लावून घेणं, सरळ सेवेमार्फत एखादी तलाठी पोस्ट घेणं, ग्रामसेवक व्हायचं असेल, भांडारपाल व्हायचं असेल, अधीक्षक व्हायचं असेल, तलाठी, ग्रामसेवक, भांडारपाल, अधीक्षक, विविध प्रकारच्या क्लर्क व्हायचं असेल, टॅक्स असिस्टंट व्हायचं असेल, एमपीएससी मार्फत तुम्हाला विविध प्रकारचे पद आहेत, डेप्युटी कलेक्टर पासून नायब तहसीलदार, पीएसआय, एसटीआय, एसओ, कोणतीही पदं व्हायचे असतील, हे त्याचं आपापलं प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं किंवा ध्येय असतं, आणि त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या अनुषंगानं कृती करावी लागते. तसंच काय हो, तर शासन संस्थेनं काय साध्य करायचं आहे आणि त्याची जी उद्दिष्टे असतात तर ती राज्यघटनेमध्ये दिलेली असतात. म्हणजे राज्य संस्थेनं काय उद्दिष्ट साध्य करावं हे त्या राज्यघटनेमध्ये दिलेलं असतं. त्याचबरोबर शासकीय संरचना व त्याच्या अंगाची तरतूद केलेली असते. म्हणजे शासनामध्ये असणारी जी संरचना आहे, शासनाची संरचना, शासकीय संरचना आणि त्याची जी अंग आहेत तर त्या अंगाची तरतूद काय केलेली असते, तर या राज्यघटनेमध्ये दिलेली असते. त्याचबरोबर राज्यघटना शासन संस्थेचा मूलभूत कायदा असतो. म्हणजे काय, इट इज अन बेसिक फंडामेंटल काय आहे, लॉ आहे, बेसिक मूलभूत कायदा आहे, बेसिक कायदा आहे. म्हणजे हा कायदा तुम्हाला मानावाच लागतो. त्या कोणत्याही देशात राहायचं असेल तर त्या देशाचा कायदा किंवा घटना मानावीच लागते असं म्हणत तरी हरकत नाही. त्याच्याशिवाय तुम्ही त्या देशात राहू शकत नाही. त्या देशाचा कायदा म्हणजे मूलभूत कायदा, मूलभूत म्हणजे अतिशय गरजेचा. जसं आपल्या मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, सुरुवातीला 3 होत्या, आता 5 झालेल्या आहेत. तशाच प्रकारचा मूलभूत कायदा कोणता आहे, बेसिक कायदा. इतरही कायदे आहेत, जसं की तुम्हाला आयपीसी असेल, सीआरपीसी असेल, एव्हिडन्स ऍक्ट असेल, भारतीय पुरावा कायदा आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे, पण तो विशिष्ट गटासाठी विशिष्ट घटकापुरता मर्यादित असतो. मात्र हा प्रत्येकासाठीच असणार आहे. आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम फक्त महाराष्ट्रातील पोलिसांसाठी लागू असणारा कायदा असणार आहे. मात्र हा कायदा ओव्हरऑल इंडियासाठी लागणार असणारा कायदा आहे. पूर्ण भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा भारतीय जे सरहद्द आहे, भारताची हद्द आहे, तर त्या भारताच्या हद्दीत प्रत्येक नागरिकाला लागू असणारा हा कायदा असतो. म्हणून याला मूलभूत कायदा असं म्हणलं जातं, बेसिक किंवा फंडामेंटल लॉज असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर शासन संस्थेची प्रमुख अंग. बघा, कोणत्याही शासन संस्थेची वेगवेगळी अंग असतात, त्याचे पार्ट्स. जसं मानवी शरीराचे विविध अंग आहेत. मानव फक्त नुसतं मेंदूनच काम करू शकतो का, हो नाहीये, त्यासाठी वेगवेगळी अंग आहेत, हात, पाय, डोळे, नाक हे आहेत ना, तर हे वेगवेगळे अंग आहेत, त्याच्या मार्फत देखील कार्य करत असतो. तसं राज्यघटनेची विविध प्रकारची अंग आहेत, तर ती अंग पाहणार आहोत. कोणत्या कोणत्या प्रकारची अंगे आहेत, तर पहिला आहे कार्यकारी मंडळ, द एक्झिक्युटिव्ह असं म्हणलं जातं. कार्यकारी मंडळ काय, तर ती कृती करण्याचं काम करत असतं. जे कायदे मंडळाने कायदे केलेले असतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करत असतं, तर हे कार्यकारी मंडळ असतं. म्हणजे याचं काम काय असतं, कायद्याची अंमलबजावणी करणे. एखादी कायदा आहे, समजा एखाद्या भागामध्ये कलम 144 सर्वांना माहित असेल, कलम 144 लागू केलं म्हणजे काय हो, त्या ठिकाणी मॉब जो आहे, जमाव आहे, तर एकत्र जमाव म्हणजे जमावास बंदी असते. बघा,
बघा कुठेतरी गोंधळ झाला की कलम 144 लागू केलं जातं. आचारसंहिता वगैरे असते त्यावेळेस पण कलम 144 किंवा कुठं साधारणतः एखादी मोठं प्रकरण झालेलं असेल आणि तणाव निर्माण झालेला असेल तर तिथं जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. कलम 144 लागू केला जातो. हा करोनाच्या 40 मध्ये पण 144 लागू करण्यात आलं होतं. म्हणजे जमावबंदी 2, 3, 4 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत असं जमावबंदीचा आदेश लागू केला. आणि तो जो कायदा आहे त्या कायदा अंमलात आणायचं काम कोण करत असतं तर कार्यकारी मंडळ. कायद्याची अंमलबजावणी करणं. कलम 144 लागू केला त्याची अंमलबजावणी कोण करतं कार्यकारी मंडळ करतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो कायदेकारी मंडळ, द लेजिस्लेचर. आता कायदेकारी मंडळाचं काम काय असेल हो? देशासाठी कायदे निर्माण करणे हे कायदेकारी मंडळ, कायदे करण्याचं काम हे कायदेकारी मंडळाचं असतं. म्हणजे देशासाठी कायदे करणं. आता देशासाठी कायदे कोण करतं? संविधान. संविधानाचे जे आहे किंवा देशाचं संविधान जे आहे तर ते कायदे करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे संविधानानं? तर ते संसदेला दिलेलं आहे. भारताची संसद, पार्लमेंट, जिथं खासदार निवडून दिले जातात तर देशाची संसद काय करत असते? देशासाठी कायदे करत असतं. किंवा राज्यामध्ये राज्य विधिमंडळ जे आहे तर ते राज्यासाठी कायदे करत असतं. म्हणजे कायदेकारी मंडळ म्हणजे कायदे करण्याचा अधिकार यांना देण्यात आलेला आहे. तिसरा मुद्दा आहे न्याय व्यवस्था. ओके, द ज्युडिशरी असं म्हणलं जातं. तर न्यायव्यवस्थेचं काम काय केलं जातं? जे काही तंटे आहेत तर ते तंटे सोडवण्याचं कार्य करणं. त्याचबरोबर राज्यघटनेमधील एखाद्या गोष्टीचा अर्थ समजत नसेल तर ते अर्थ समजवण्याचं कार्य देखील हे काय केलं जातं? न्यायव्यवस्थेमार्फत केलं जातं. आता न्यायव्यवस्थेचं महत्वाचं काम काय? तंटे सोडवणं. मग ते तंटे कोणाकोणामध्ये असतील? नागरिक याच्यामध्ये असू शकतील. त्याचबरोबर कोणामध्ये असू शकतील? तर शासन याच्यामध्ये असू शकते. पहा, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे का नाही? बेळगाव प्रकरणावर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये तंटे असू शकतात. नदी वाटपाचा नदीचं जे पाणी असतं त्याच्या वाटपावरून वाद असणार, बरोबर आहे ना? त्याचबरोबर भारत आणि इतर देशासोबत देखील वाद असू शकतात. जसं भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये सिंधू वाटप करार झालेला आहे. म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तंटे असणार आहेत ते तंटे सोडवण्याचं काम जे असतं तर ते काय केलं जातं? न्यायालय केलं जातं. आता देशादेशामध्ये तंटे सोडवणं भारतीय न्याय व्यवस्था पाहत नाहीये, बरोबर आहे ना? ते आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत बऱ्यापैकी प्रमाणामध्ये काय केले जातात? तंटे सोडवले जातात असं म्हणलं तरी हरकत नाही. पण राज्यामध्ये असेल किंवा त्याचबरोबर नागरिकांमधील जी काही तंटे आहेत तर ते सोडवण्याचं काम हे काय केलं जातं? न्यायव्यवस्थेमार्फत केलं जातं. द ज्युडिशरी असं याला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? न्यायव्यवस्था असं म्हणलं जातं. आणि ही 3 अंगामार्फत भारत कशामुळे चालतो? या 3 मार्फत चालतो. किंवा कोणताही देश म्हणलं तरी हरकत नाही. एक कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ ह्या तिन्हीनुसारही हा कोणताही देश चालत असतो. आता विशेषतः भारताचा अभ्यास केला तर बघा, कार्यकारी मंडळ पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ असतं, तो कार्यकारी मंडळ ओळखलं जातं. कायदे मंडळ भारतासाठी संसद आहे, पार्लमेंट म्हणतो ज्याला आपण, तर ते कायदे करण्याचं काम करतं. तर न्याय व्यवस्था ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या अंडर हायकोर्ट येतात, हायकोर्टच्या अंतर मग नंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे वेगवेगळे त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. तर ती पुढे पण आणखी पाहणार आहोत. तर बघा, जनरली सांगण्याचा अर्थ काय आहे तर राज्यघटना म्हणजे काय तर नागरिक आणि शासन, त्याचबरोबर शासनामधील विविध स्तरामधील संबंध याची साधारणतः या 2 घटकाशी असणारा संबंध आहे. आणि त्याचबरोबर तो देशाचा मूलभूत कायदा असतो किंवा त्या देशाचा बेसिक फंडामेंटल लॉज असतो. आणि त्याचबरोबर त्याची 3 अंगे असतात, एक कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. आणि याच्या मार्फतच कोणताही देशाचा काय केला जातो? कारभार पाहिला जातो असं म्हणलं तरी हरकत नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत आपण. भारतीय शासन व्यवस्था, फ्रेमवर्क ऑफ द स्टेट्स जे आहे किंवा गव्हर्नमेंट आहे. तर भारतीय शासन व्यवस्था आहे, फ्रेमवर्क ऑफ द गव्हर्नमेंट. कशा प्रकारचं त्यांचं शासन व्यवस्था आहे? भारताची शासन व्यवस्था कशा प्रकारची? तर बघा, पहिल्यांदा संघ शासन व्यवस्था. संघ म्हणजे काय? ज्याला युनियन असं म्हणलं जातं. युनियन जे आहे तर ही शासन व्यवस्था आहे आपल्याला. संघ अशा प्रकारची आहे. आता बघा, संघ याचा अर्थ काय आहे तर एक प्रकारचं युनियन केलेलं असतं. जसं अमेरिकेमध्ये युनियन आहे, ऑस्ट्रेलियामध्ये संघ शासन व्यवस्था आहे.
ती संघ शासन व्यवस्था. म्हणजे काय, तर एक युनियन असतं. आता अमेरिकेमध्ये आणि आपल्यामध्ये भरपूर फरक आहे, पण भारताची जी शासन व्यवस्था आहे ती संघ शासन प्रकारची व्यवस्था आहे. पण भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही संघ अशा प्रकारचा शब्दाचा वापर केलेला नाहीये. युनियन ऑफ इंडिया असं नाही केलेलं आहे, पण टेरिटरी ऑफ इंडिया केलेलं आहे, राज्याचा संघ असं केलेलं आहे. ते पुढे डिटेलमध्ये कलम 1, 2, 3, 4 हे त्याच्याशी संबंधित आहेत. भारतीय संविधानाचं कलम 1 ते 4 याच्याशी निगडीत आहेत. ते पुढे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, संघ शासन व्यवस्था, भारतीय शासन व्यवस्था कशा प्रकारची आहे, संघ शासन व्यवस्था अशा प्रकारची आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, कार्यकारी मंडळ आताच पाहिलं तुम्हाला आहे ना. त्यानंतर कायदे मंडळ आणि न्यायमंडळ किंवा न्याय व्यवस्था, हे 3 घटक आहेत भारतामध्ये. पहिला आहे कार्यकारी मंडळ, ज्याला द एक्झिक्युटिव्ह असं म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय, कार्यकारी मंडळामध्ये साधारणतः आपल्याला काय काय समाविष्ट होतो हे पुढे पाहणार आहोत. बघा, कार्यकारी मंडळ म्हणजे काय, कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो, हो साधारणतः राष्ट्रपती असतो. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचा राष्ट्रपती. ओके. त्यानंतर सध्या कोण आहे तो भारताचे राष्ट्रपती, कोण आहेत, महिला आहेत बघा विशेषतः. ठीक आहे, ज्यांना आठवत नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, मी तर तुम्हाला पाहणार. त्यानिमित्तानं कमीत कमी तुम्ही पाहचाल किंवा त्याची उत्तरं सांगतात. सांगितलं तुम्हाला, महिला सध्या राष्ट्रपती आहेत. आणि कितव्या राष्ट्रपती आहेत, साधारणतः त्या 15व्या राष्ट्रपती आहेत. ओके. मी एका प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे, दुसरं उत्तर एकदम इझी आहे, तर त्या तुम्हाला सांगायचं आहे. आणि कोणत्या राज्याच्या आहेत हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. विशेषतः पहिल्या महिला आहेत आणि त्याचबरोबर या आदिवासी समाजाशी निगडीत असणाऱ्या राष्ट्रपती आहेत, पहिल्याच राष्ट्रपती आहेत. ओके. येऊत मुद्द्याकडे. तर बघा, कार्यकारी मंडळामध्ये काय असतं, राष्ट्रपती असतो, उपराष्ट्रपती असतो, पंतप्रधान असतो, मंत्रिमंडळ असतं आणि महान्यायवादी यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये होतो. बघा, कार्यकारी मंडळ जे आहे याच्यामध्ये पहिल्यांदा समावेश कशाचा होतो, राष्ट्रपती होईल, कारण देशाचा प्रथम नागरिक आहे. बरोबर आहे ना. देशाचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं, राष्ट्रपतीला. राज्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं, राज्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणास ओळखलं जातं, राज्यपालाला. बरोबर आहे. तर हे बघा, कार्यकारी मंडळ देशाचा प्रथम नागरिक ज्याला म्हणतो आपण राष्ट्रपती, याचा समावेश होतो. त्यानंतर राष्ट्रपतीच्या नंतर उपराष्ट्रपती, ज्याचा समावेश देखील कशामध्ये होतो, कार्यकारी मंडळामध्ये होतो. उपराष्ट्रपतीच्या नंतर मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळामध्ये सर्वच आले, पंतप्रधान आणि त्याचबरोबर त्याचं पूर्ण मंत्रिमंडळ आलं. आणि मंत्रिमंडळ किती असतं, एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येपेक्षा 15% जास्त असणार नाही एवढं आपलं मंत्रिमंडळ असतं. म्हणजे एकूण लोकसंख्या जी आहे आता सध्या किती आहे, हो 545 एवढी लोकसभेची सदस्य संख्या आहे. आणि त्याच्या 15% पेक्षा जास्त असणार नाहीत, म्हणजे त्याच्यापेक्षा कमीच काय असतील, मंत्री असतील. मग केंद्रीय लेवलचे असतील, केंद्रीय मंत्री असतील, राज्यमंत्री असेल, बरोबर ना, कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो, स्टेट राज्यमंत्री म्हणतो आपण, बरोबर आहे ना, आणि उपमंत्री म्हणतो, असं त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी आणि पंतप्रधान या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, तर या कार्यकारी मंडळामध्ये होतो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेकारी मंडळ. कार्यकारी पाहिलं, आता कायदे मंडळ पाहणार आहोत आपण. तर बघा, कायदे मंडळ, बघा आता कायदे मंडळ नावातच आहे बघा, आहे ना. कायदे मंडळाचं काम काय असतं, कायदे करणं. द लेजिस्लेटर, कायद्याचं काम, कायदे मंडळ कायदे करण्याचं काम असणारं मंडळ. मंडळ म्हणजे काय, एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समूह, त्याला मंडळ असं म्हणलं जातं, कायदे मंडळ. बरोबर आहे ना. तर कायदे करण्याचं काम करत असतं. कोण करतो कायदे भारतामध्ये, संसद कायदे करण्याचं काम करते. पार्लमेंट ज्याला म्हणलं जातं आपण त्याला, ते कुठं आहे पार्लमेंट, संसद,
दिल्लीला आहे, बरोबर आहे ना. दिल्लीला आपलं पार्लमेंट आहे, संसद भवन आहे, बरोबर आहे ना. आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचं उद्घाटन केलेलं आहे, बरोबर आहे ना. त्रिकोणी आकाराचा आहे, त्याचं मागं कार्यक्रम पण झालेला आहे, बरोबर आहे ना. त्यानंतर या संसदेमध्ये कोणकोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती. बघा आता त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा समावेश होतो, मात्र त्यांच्या कामामध्ये सहजासहजी राष्ट्रपती भाग घेत नाही. म्हणजे फक्त अभिभाषण करणं किंवा संसदेचं सत्र बोलवणं किंवा अधिवेशन बोलवणं यासाठी कुणाचा राष्ट्रपतीचा संबंध असतो. जनरली जास्त हस्तक्षेप करत नाही. मात्र तर ते काय, संसदेचं एक अभिन्न अंग आहे. ओके. त्यानंतर उपराष्ट्रपती हे तर 100% असणारच आहेत, कारण राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाला ओळखलं जातं? उपराष्ट्रपतीला, बरोबर आहे ना. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती माहिती आहे सर्वांना. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे सभापती असतात तर ते उपराष्ट्रपती असतात. सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड, बरोबर आहे. ते उपराष्ट्रपती आहेत. ते किती वेळा उपराष्ट्रपती आहेत पूर्ण त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला लक्षात ठेवलीच पाहिजे. ओके. तर ते पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. कलम साधारणतः 62 पासून उपराष्ट्रपती चालू होतं आपलं भारतीय संविधानाचं, कलम 62 पासून. आणि राष्ट्रपतीचं जे कलम आहे कलम 52 पासून 61 पर्यंत आहे. तसं वेगवेगळ्या घटकामध्ये त्याचा संबंध आहे, पण राष्ट्रपती भारतासाठी एक राष्ट्रपती असेल हे कलम 52 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि कलम 62 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर ते भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल. आणि तो काय असेल तर तो काय असेल तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल असंही सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं संसदेमध्ये उपराष्ट्रपती तर असतोच, त्याचबरोबर लोकसभा आहे, राज्यसभा आहे, या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? कायदे मंडळामध्ये होतो असं म्हणत तरी हरकत नाही. देशाचे कायदे करणे हे कुणाचं काम असतं? कायदे मंडळाचं काम असतं असं म्हणत तरी हरकत नाही, किंवा त्यांना तो अधिकार दिलेला. कायदे कोण करणार? संसद करणार. संसदेमध्ये कोण कोण समाविष्ट असतं? संसद, पार्लमेंट. संसदेमध्ये समाविष्ट काय काय असतं? एक असतो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि संसद. ह्या संसदेची परत दोन अंग आहेत. एक आहे लोकसभा आणि दुसरी काय आहे? राज्यसभा आहे. बघा, आणि ह्या सर्वांनाच काय म्हणलं जातं? साधारणतः ही जी संसद आहे ह्या सर्वांनाच काय म्हणलं जातं? कायदे मंडळ. कारण देशासाठी कायदे कोण करतात? हे करतात. बाकीच्यांना कायदे करण्याचा अधिकार नाहीये भारतासाठी, फक्त हे कायदे. आणि हे जे कायदे आहेत याची अंमलबजावणी कोण करत असतं? कार्यकारी मंडळ, द एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळामध्ये कोण असतं? पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ असतं, ते त्याची अंमलबजावणी करतं. समजा यांनी काय कायदा केला, समजा देशासाठी नवीन कायदा केला, एखादी नवीन कोणताही कायदा केला, मागे केला बघा, नागरिकत्व सिटीजनशिप ऍक्ट केला, नवीन नागरिकत्वाचा कायदा केला, त्याची अंमलबजावणी कोणी केलं? पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाने केलं. म्हणजे कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ असते, आणि कायदे करण्याचं काम कोण करत असतं? तर हे कायदे मंडळ करत असतं किंवा संसद करत असते. आणि संसदेमध्ये घटक कोणते आहेत? राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, आणि संसदेचे दोन घटक आहेत, दोन अंग आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेमधील जे काय असतात किंवा राज्यसभेमध्ये असतात त्यांना काय म्हणलं जातं? लोकसभेच्या सदस्यांना काय म्हणतो आपण? मेंबर ऑफ द पार्लमेंट, एमपी. एमपी म्हणजे काय? खासदार म्हणतो आपण त्याला. राज्यसभेच्या सदस्याला काय म्हणतो? आमदार म्हणतो का? नाही, खासदार म्हणतो आपण. लोकसभेच्या पण सदस्यांना खासदार आणि राज्यसभेच्या सदस्यांना पण खासदार म्हणतो. मग फरक काय दोन्हीमध्ये? पुढे तर सांगणारच आहे. जनरली फरक काय असतो? हेही खासदार आहेत, हेही खासदार आहेत. मात्र लोकसभेचे खासदार 5 वर्षासाठी असतात साधारणतः, पुढच्या निवडणुका लागेपर्यंत. राज्यसभेचे खासदार 6 वर्षासाठी असतात. आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, लोकसभा अस्थायी सभागृह आहे. 6 म्हणजे दर 2 वर्षांनी 2/3 सदस्य निवडत होतात, तेवढे सदस्य निवडून दिले जातात. राज्यसभेच्या सीटा महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 19 सीटा आहेत. आणि लोकसभेच्या खासदारांच्या सीटा किती आहेत? 48 सीटा आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेचे 48 खासदार आणि राज्यसभेचे 19 खासदार, एकूण किती झाले? 67 ना.
67 खासदार हे दिल्लीमध्ये किंवा संसदेवर महाराष्ट्राचे पाठवून दिलेले आहेत. एकूण साधारणतः किती आहेत? 245 खासदार, 545 खासदार लोकसभेचे आहेत आणि राज्यसभेचे 250 खासदार आहेत. जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे. तर ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून देणार आहे. ओके, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न विचारले बरं का तुम्हाला. लोकसभेचे सध्याचे खासदार किती आहेत सरळ सेवेसाठी? लोकसभेचे सध्या खासदार आहेत 48, राज्यसभेचे 19 आणि एकूण किती झाले हो? 67 झाले आहे ना. 48 आणि 19 67 खासदार. ओके, संसदेमध्ये महाराष्ट्राचे असणारे सदस्य संख्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पहा, आता पाहणार आहोत आपण न्याय व्यवस्था. ओके, तर न्याय व्यवस्था पाहिजे आपल्याला. तर पहा, न्याय व्यवस्था पाहिजे आपल्याला. तर न्याय व्यवस्था हे तिसरं महत्वाचं अंग आहे भारताच्या संविधानाचं किंवा घटनेचं तिसरं महत्वाचं अंग आहे. म्हणजे भारतामध्ये एकतर कार्यकारी मंडळ असलं आहेच, त्याच्याशिवाय कारभार चालवला जात नाही. दुसरं कायदे मंडळ आहे, कायदे करण्याचं काम असतं, ते कायदे केले जातात, त्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं. आणि तिसरं आहे न्यायमंडळ. सर्वांना माहित आहे तुम्हाला न्यायमंडळ, बरोबर आहे ना. आता न्याय व्यवस्था, तर न्याय व्यवस्थेमध्ये सर्वात वरच्या शीर्षस्थानी काय हो? सर्वोच्च न्यायालय आहे. पहा, सर्वात शीर्षस्थानी सर्वोच्च न्यायालय, ज्याला आपण काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट असं म्हणतो. सर्वोच्च न्यायालय आहे. हा सर्वोच्च न्यायालय जे आहे, ह्या सर्वोच्च न्यायालयाचे परत विभागणी करण्यात आलेली आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाची विभागणी, त्याच्यानंतर काय झालं? सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर काय असतं? सुप्रीम कोर्ट कुठे आहे सध्या? आहे कुठे आहे? दिल्लीला आहे. दिल्लीला आहे. त्यानंतर उच्च न्यायालय, उच्च न्यायालय. आता एकच न्यायालय आहे का? नाही, म्हणून उच्च न्यायालय. काय हो? हायकोर्ट्स, बरोबर आहे ना. हायकोर्ट्स म्हणजे तसं हायकोर्ट्स, उच्च न्यायालय. उच्च न्यायालय भरपूर आहेत, बरोबर आहे ना. महाराष्ट्रासाठी काय हो? एक उच्च न्यायालय. कोणतं? बॉम्बे हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालय. महाराष्ट्रासाठी, गोव्यासाठी आहे ना, आणि दादर नगर हवेली व दीव व दमण आहे ना, त्यांच्यासाठी ही एकच उच्च न्यायालय आहे, बरोबर आहे. तर हे उच्च न्यायालय, त्याची खंडपीठ असतात, मग पुन्हा जिल्हा न्यायालय असतात, सत्र न्यायालय असतात, बरोबर आहे ना. मग कनिष्ठ न्याय व्यवस्था असते. म्हणजे बघा, हो का, एक सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्याय व्यवस्था यांचा समावेश कशामध्ये होतो? न्याय व्यवस्थेमध्ये होते. आणि कायदे मंडळाने कुणी, हे कायदे मंडळ यांनी जे कायदे केले, यांनी जे कायदे केलेत, या कायद्यांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करत असतं. आणि जे काही तंटे सोडवण्याचं काम असतं, हे तंटे कोण सोडत असते? न्याय व्यवस्था करते. बघा, कुठं झालं? बघा, जनरली आपण काय म्हणतो? एखादी वाद निर्माण झाला तर काय होतो? आय विल सी यू इन द कोर्ट म्हणतो, बरोबर आहे ना. मी तुला कोर्टात बघून घेईन, बरोबर आहे, न्यायालयात पाहून घेईन म्हणतो का नाही. म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. जरी काही कोणता वाद निर्माण झाला तर न्यायालयामध्ये जातो. आता बघा, मागच नुकता सध्या वाद पेंडिंग आहे बघा, शिवसेना आहे, तर शिवसेनेची विभागणी झालेली आहे, तर तो कोर्ट वाद आहे, तो कुठे गेला? डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेला. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात मोठे वाद असतील, मोठे वाद म्हणजे जे संविधानाशी निगडीत असतील, ते डायरेक्ट उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जात असतात. तर आता हा वाद आहे पक्षाशी संबंधित, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला वाद आहे. म्हणजे अंतिम स्रोत म्हणजे आपल्याला कुठं मागता येतं? दाद न्यायालयात दाद मागायची असेल, आपल्याला दाद मागायची असेल तर कुठं जावं लागेल? न्यायालयात जावं लागेल. म्हणजे हे आपले 3 महत्वाचे अंग आहेत आणि यांच्या माध्यमातूनच आपण आपला कारभार चालतो देशाचा, असं म्हणत तरी हरकत नाहीये. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, राज्य शासन व्यवस्था. बघा, याच्यामध्ये काय झालंय? राज्य शासन व्यवस्था. आता बघा, राज्य शासनाची व्यवस्था कशा प्रकारची आहे, हा याच्यामधला मुद्दा असणार आहे. राज्य शासन व्यवस्था, राज्य शासन व्यवस्था 3 घटकांनी केलेली आहे. एक आहे कार्यकारी मंडळ, दुसरा आहे कायदे मंडळ आणि तिसरा आहे न्याय मंडळ. व्हेरी गुड. 3 आपली देशाची शासन व्यवस्था कशा 3 अंगावर आधारलेली आहे? कार्यकारी मंडळ,
द एक्झिक्युटिव्ह कायदेमंडळ आणि न्यायमंडळ, द लेजिस्लेचर आणि द ज्युडिशरी. म्हणजे या 3 घटकावर आधारलेली काय आहे, आपली न्याय व्यवस्था आहे, सॉरी शासन व्यवस्था आहे. तर भारतीय शासन व्यवस्थेबद्दल माहिती पाहणार. कार्यकारी मंडळ आहे, द एक्झिक्युटिव्ह आहे, याच्यामध्ये खाली कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल असेल. बघा आता ही कशी आहे, राज्याची शासन व्यवस्था आहे बरं का. आपण काय पाहिली त्याच्या अगोदर, संघ शासन व्यवस्था पाहिली. संघ म्हणजे पूर्ण भारतासाठी पाहिली, युनियन साठी पाहिली. भारत काय हो, एक संघ आहे. तर जनरली आपल्या घटनेमध्ये कुठेच संघ ह्या शब्दाचा उल्लेख केलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर त्याऐवजी काय केलेलं आहे, संघराज्य या शब्दाच्या ऐवजी युनियन ऑफ स्टेट्स ऐवजी टेरिटरी ऑफ स्टेट्स, राज्याचा संघ असा उद्देश केलाय. त्याची कारण आहेत भारतीय संविधानाच्या कलम 2 आणि कलम 1, कलम 2 आणि कलम 3 आणि कलम 4 याच्यामध्ये विशेष डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यावेळेस भारतीय संविधानाचा भाग 1 आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. आणि वारंवार ह्यात सरळ सेवेला विचारले जाणारे क्वेश्चन पण आहे त्याच्यामध्ये. येऊन पहा, कार्यकारी मंडळ, कार्यकारी राज्याचं कार्यकारी मंडळ पाहतोय. द एक्झिक्युटिव्ह ऑफ द स्टेट्स, स्टेट्सचं कार्यकारी मंडळ काय आहे ते पाहणार आहोत. तर बघा, राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये प्रथम घटक कोणता आहे, राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. आणि केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये कशाचा समावेश होता, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. बघा तिथं महान्यायवादी आहे, इथं महाधिवक्ता, तिथं अँटॉर्नी जनरल आहे, इथं सॉलिसिटर जनरल आहे. ओके, त्या ठिकाणी मंत्रिमंडळ आहे, या ठिकाणी पण मंत्रिमंडळ आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान आहे, या ठिकाणी काय आहे, मुख्यमंत्री आहे. संघ शासन व्यवस्थेमध्ये, संघ शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती आहे, राज्य शासन व्यवस्थेमध्ये राज्यपाल असतो. असतो का नाही? हे भारताचं पाहतोय राज्य शासन व्यवस्था. त्यानंतर कायदेमंडळ. बघा कायदेमंडळ, सेम कायदेमंडळ. संघ शासन व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, पण राज्य शासन व्यवस्थेमध्ये सर्वात वरच्या स्तरावरचं काय हो, सॉरी कायदेमंडळ आहे. कायदेमंडळामध्ये सर्वोच्च स्तर तिथं काय आहे, संसद आहे. आणि या ठिकाणी सर्वोच्च स्तर कोणता आहे हो, राज्य विधिमंडळ. राज्य विधिमंडळाचे 2 घटक येतात, एक आहे विधानसभा आणि विधान परिषद आणि राज्यपाल याचा समावेश होतो. बघा कायदेमंडळामध्ये काय होतं, कायदे कोण कोण करतं, तर ते राज्य विधिमंडळ कायदे करतं. राज्य विधिमंडळ, या राज्य विधिमंडळाचे 2 घटक येतात. म्हणजे राज्य विधिमंडळाचा एक अभिन्न अंग आहे, ज्यास राज्यपाल असं म्हणतात. आणि राज्य विधिमंडळाचे 2 भाग पडतात, एक आहे विधानसभा आणि दुसरी आहे विधान परिषद. हे विधानसभा आणि विधान परिषद हे 2 अंग आहेत. मग आता विधानसभा आणि विधान परिषद यांचं काम काय असतं, राज्यासाठी कायदे करणं. मग काही राज्यामध्ये विधान परिषद असेलही, काही राज्यामध्ये नसेलही. साधारणतः 7 राज्यामध्ये विधान परिषद आहे. तसं तर 6च म्हणलं तरी हरकत नाही, ते पुढे डिटेलमध्ये तुम्हाला सांगेलच. ओके, तर हे विधान परिषद काही राज्यामध्ये आहे, काही राज्यामध्ये नाहीये. मात्र विधानसभा प्रत्येक राज्यामध्ये आहे. किंवा इव्हन 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, जो की दिल्ली आणि पुदुचेरी आणि नवीन जम्मू काश्मीर, या ठिकाणी विधानसभे निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, 2019 ला जम्मू काश्मीर जे विशेष राज्य दर्जा होता, तर तो काढून घेण्यात आलेला आहे. ओके, आणि 2019 पासून जम्मू काश्मीरची विभागणी जम्मू काश्मीर व लडाख अशा प्रकारची विभागणी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण मात्र त्याची आणखी पुनर्रचना झालेली नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. योत मुद्द्याकडे तर आपलं जे कायदेमंडळ आहे राज्याचं, त्याच्यामध्ये त्याला राज्य विधिमंडळ असं म्हणतात. त्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल याचा समावेश आहे. विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास करतोय आपण. ओके, त्यामुळे सांगतोय तुम्हाला. त्यानंतर तिसरा घटक आहे, तो राज्य शासनाचं तिसरं महत्वाचं अभिन्न अंग आहे, ते म्हणजे न्याय व्यवस्था. केंद्रामध्ये संघ न्याय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वात वरिष्ठ आहे, त्याच्यानंतर उच्च न्यायालय जे आहे त्याचा समावेश होतो. तर या न्याय व्यवस्थेमध्ये, राज्य न्याय व्यवस्थेमध्ये कशाचा समावेश होतो, उच्च न्यायालयाचा. आता उच्च न्यायालय कुठं आहे हो, महाराष्ट्राचं मुंबई उच्च न्यायालय आहे. आता कोणत्या कोणत्या राज्यासाठी आहे,
महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आहे आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पण आहे ना. तर ही न्याय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचा समावेश होतो आणि त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालय. कनिष्ठ न्यायालयामध्ये काय काय येणार? जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, माहिती ना सर्वांना तुम्हाला. तालुका दंडाधिकारी प्रथम वर्ग, प्रथम श्रेणी आहे ना, प्रथम वर्ग श्रेणी, द्वितीय श्रेणी वर्ग न्यायालय वगैरे आहेत ना. ही कनिष्ठ न्याय व्यवस्थेमध्ये त्याचा समावेश होतो आणि याच्यामध्ये चालवले जाणारे कायदे वेगळे असतात बघा. जनरली वापरात असणारे कायदे, मात्र देशाचा मूलभूत बेसिक कायदा सर्व देशासाठी एकच लागू असणारा कायदा तो म्हणजे त्या देशाचा बेसिक फंडामेंटल लॉज असतो, मूलभूत कायदा असतो. आणि तो मूलभूत कायदा म्हणजेच त्या देशाची राज्यघटना असते. राज्यघटनेला सिमिलर वर्ड्स आहेत. घटना म्हणतो आपण, संविधान म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणत असतो, हे त्याचे सिमिलर मिनिंग आहेत असं म्हणलं तरी हरकत नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट मुद्द्याकडे. तर हा भाग आपला या ठिकाणी इथं कव्हर झालेला आहे असं म्हणलं तरी हरकत नाहीये. तर ज्याच्यामध्ये संघ शासन व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्था याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. संघ शासन व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे न्याय, आणि विशेष सांगतो तुम्हाला, भारतामध्ये न्याय व्यवस्था ही एकात्मिक आहे. न्याय व्यवस्था ही एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर उच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली काय आहे? उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली कनिष्ठ न्याय व्यवस्था आहे किंवा कनिष्ठ न्यायालय आहेत. मात्र इथं असं नाहीये. कायदेकारी मंडळात आणि कार्यकारी मंडळात, कार्यकारी मंडळामध्ये जर पाहिलं तर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे संघ शासन व्यवस्थेमध्ये, आणि राज्य शासन व्यवस्थेचं कार्यकारी मंडळामध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे. मात्र ते एकमेकाशी बांधील नाहीये. घटना पाहिजे, मात्र ते एकमेकाच्या अधीनस्थ अशा प्रकारचे नाहीयेत, एकमेकाच्या नियंत्रणाखालील नाहीयेत. मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक आहे, ते एकमेकाच्या आधिपत्याखालील अशा असणारे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्यातील म्हणत नाही, देशातील प्रत्येक न्यायालयावर बंधनकारक असतो. मात्र एखादी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय असेल, तो निर्णय राज्यावर बंधनकारक असेल असा नाहीये. राज्य राज्यासाठी वेगळे कायदे करू शकतं, केंद्र केंद्रासाठी वेगळे कायदे करू शकतं. मात्र संविधानाची जी मूलभूत संरचना आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, त्यांचा नियम केला पाहिजे किंवा ते पाळले पाहिजेत. म्हणजे संविधानाची कसल्याही प्रकारची, संविधानामध्ये जे असणारे काही कलम आहेत तर त्या कलमावर काय होणार नाही, अन्याय होणार नाही किंवा त्या कलमांची कसल्याही प्रकारची जे अंमलबजावणी आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे कायदे करू शकता. आणि जर एखादी कायदा केला तो संविधानाशी अतार्किक असेल तर तो बाद ठरवण्याचा अधिकार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. तर हे संविधानाचे सर्वात महत्वाचा भाग आहे. तुम्हाला हा बेसिक भाग आहे, जो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणलं तरी हरकत नाही. संविधानाची पार्श्वभूमी या ठिकाणी तुम्हाला समजून येते. भारताचं संविधान कसं आहे, भारताची राज्यघटना कशी आहे, तर ती कशी आहे हो, संघीय प्रकारची शासन व्यवस्था आहे, संघ राज्य व्यवस्था आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. भलेही त्याचा पुढे उल्लेख करण्यात आलेला नाहीये तर तेही तुम्हाला सांगेन. भारतीय संविधान जे आहे ते साधारणतः 3 घटकावर आधारित आहे. कोणत्या कोणत्या हो? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळावर. आता एखाद्या देशाच्या घटनेमध्ये कशाचा उल्लेख केला जातो, तर शासनामध्ये असणारा संबंध आणि नागरिक आणि शासन याच्यामधला संबंध याचं वर्णन किंवा निश्चिती करण्याचं काम त्या त्या देशाच्या घटनेमध्ये केलं जातं. आता भारताची घटना लिखित जगात सर्वात मोठी अशा प्रकारची घटना आहे, ज्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि 165 दिवस कामकाज झालं आणि साधारणतः 299 सदस्यांनी भारताची घटना निर्माण केली होती. पुढे दुसरा चॅप्टर जो भाग आहे, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजे भारतीय संविधान कसं तयार झालं, कुणी तयार केलं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्याच्यासाठी एक संविधान सभा निर्माण करण्यात आली होती, ज्याला की कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली असं म्हणतात. संविधान सभा ज्यांनी काय केलं, देशाचं संविधान तयार केलं, ते पुढे पाहणार आहोत आपण. फक्त बेसिक पहा, कोणत्याही देशाची घटना ही कोणताही देश हा त्या देशाच्या संविधानावर किंवा घटनेवर चालत असतो. जसं भारताची घटना आहे त्या घटनेनुसार चालतो. कशी आहे, लिखित, जगातील सर्वात मोठी विस्तृत अशा प्रकारची घटना आहे. वारंवार सरळ सेवेला प्रश्न विचारलेले.
देशातील सर्वात मोठे लिखित आणि विस्तृत अशा प्रकारचं संविधान कोणत्या देशाचं आहे तर ते भारताचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुमारे 395 कलमे आहेत. आज तर भरपूर कलमे आहे, पण मूळ कलमांचा शेवटचा आकडा 395 आहे. त्याची सुरुवातीला 22 भाग होते, आता 25 भाग आहे. सुरुवातीला 8 परिशिष्टे होती, आता किती आहे तो त्याची 22 परिशिष्टे आहेत किंवा अनुसूची आहेत. सॉरी 12 अनुसूची आहेत. 8 परिशिष्टे होती, आता 12 परिशिष्टे निर्माण झालेले. तर ती परिशिष्टे काय आहेत, अनुसूची ज्याला शेड्यूल्स म्हणतो आपण ते काय आहेत, परिशिष्टे किंवा अनुसूची किंवा भाग काय आहेत. भाग म्हणजे चॅप्टर जे प्रकरण आहे, तर ते प्रकरण त्याच्यामध्ये काय प्रकरण आहे त्याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये पुढे करणार आहोत असं म्हणलं तरी हरकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग कव्हर करू.